रायगड जिल्ह्याच्या आतकरगाव जिल्हा परिषदच्या उमेदवार श्रद्धा साखरे व पंचायत समिती गण आतकरगावच्या उमेदवार देवयानी देशमुख यांचं आज प्रचार परिवर्तन महाविकास आघाडीचं ढेकू गावामध्ये घराघरात जाऊन शांतीच्या प्रचार दौरा आज शक्तीप्रदर्शन करीत शांतीच्या माहोलमध्ये करण्यात आलं। यावेळी सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांचं आज हा प्रचार दौरा एकदम गाजाबाजा न करता शांतीच्या प्रतीक घराघरात जाऊन घरभेट घेऊन हा प्रचार दौरा आज ढेकू या गावामध्ये करण्यात आलं। याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूजने। नक्कीच आता आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय तो खरोखरच फार म्हणजे ह्याच्यासारखाच आहे। कारण गेली प्रचाराची मोहीम चालू झाली तिथपासून आजपर्यंत प्रचाराची तुम्ही बघतच असाल की हा जो माहोल आहे, ही जी प्रचाराची फेरी तयार झालेली आहे ती विकासाचा कुठेतरी एक अजेंडा राबवण्याचा प्रयत्न हे दोन्ही उमेदवार करतील असं प्रत्येक जनतेला वाटतंय। त्याच्यामुळंच आज सगळे जे मतदार आहेत ते या दोन्ही उमेदवारांना पसंती देण्याचं पहिल्यांदा काम करत आहेत। दुसरी गोष्ट अशी की विकासाची गंगा आणायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला या गावामधील या पंचक्रोशीमधील ज्या तालुक्यामध्ये काही गरजा भेडसावत आहेत, उदाहरणार्थ की मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजवाल्यांनी ज्या जागा खरेदी केलेल्या आहेत, मोकळ्या जागा ठेवलेल्या आहेत, आज आपल्या गोरगरीब जनतेने ज्या जागा आपल्या वाडवडिलांनी दिलेल्या आहेत, परंतु त्याचा विकासाच्या आपल्या गावाचा विकास होईल या दृष्टीने केले। तर आता आमच्या अजेंडामध्ये पहिला तो विषय असणार आहे की ह्या बंद कंपन्या जिवंत करण्याचा पहिला प्राधान्य राहील। कारण मूलभूत गरजा आपल्या ह्याच आहेत की बाबा नागरिकांना ज्या भेडसावणाऱ्या असतात त्या पाणी असतो, आरोग्य असतो आणि शिक्षण, तर याच्याकडं अतिशय याचं लक्ष दिलं जाईल। आणि बेरोजगारीचा प्रश्न हा वाढत चाललेला आहे। आज बघतो आपण प्रत्येक कंपनीमध्ये ठेकेदारी चाललेली आहे आणि आज आपला तरुण वर्ग हा दुसरीकडे कामासाठी जात असतो। तर आपल्या इथल्या लोकांना पहिला प्राधान्य दिला पाहिजे। त्याच्यासाठी पहिली जी ही राजकीय दहशत आहे, ही राजकीय दहशत आम्हाला या लोकांना मोडण्याचा पहिला जो आमचा प्रयत्न राहील तो यासाठीच। कारण आपण गेली अनेक वर्षे पारंपरिकदृष्ट्या आपण या उमेदवाराला निवडून द्यायचा ही जी आपली राजनीती चाललेली आहे ती कुठेतरी बदल पाहिजे की बाबा हा बदल केल्याशिवाय आपल्याला कुठला विकास किंवा गावाचा हा कायापालट आहे हा होताना दिसणार नाही। त्यासाठी आपण आता आणि दोन्ही उमेदवार असे सक्षम असल्या कारणाने की ज्यांनी 5 वर्षे अतिशय मोलाचं काम केलेले पंचायत समिती सदस्य असताना, निधी असेल, रस्ते असतील, तुमचं बाकी सार्वजनिक काय कामं असतील ती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आता अशा आहे की जो पंचायत समितीला आपण जे उमेदवार दिलेले आहे त्यांच्याकडून अपेक्षा अशीच आहे की त्यांचे पती गेली 5 वर्षे सतत उपसरपंच राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना दांडगा प्रशासनाचा अनुभव असल्यामुळं त्याची भर येणाऱ्या त्यांच्या उमेदवाराला तो नक्कीच होणार आहे। कारण प्रशासकीय जी पकड आहे, माहिती आहे, त्याच्यामुळं हा जो आता सगळ्यांची पसंती देण्याचं कारण एकच आहे की कुठेतरी आपल्याला बदल पाहिजे आणि हा बदल करण्यासाठी आज लोकांची जी पसंती आपल्याला पाहायला मिळते। का ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आम्ही सर्व आहेत आणि राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आमची युती आहे। युती असल्याच्यानंतर ज्यांनी उद्धव साहेबांना खाली उतरले आणि ज्यांनी महाराष्ट्राचा कोरोना काळामध्ये महाराष्ट्रानं जपलेत कोणी उद्धव साहेबांनी, त्याच्याकरता आम्ही उद्धव साहेबांचे कट्टर समर्थक आहेत सगळे। जेव्हा मातोश्रीवर आदेश येईल तो आदेश आम्ही खाली पाळला जातो। पूर्ण जसा आदेश येईल तसे शाखा प्रमुख परत विभाग प्रमुख तालुका प्रमुख करत तो आदेश पाळला जातो। आणि त्याचप्रमाणे आम्ही पंचायत समिती सासगाव गणातून हे आतकरगाव पंचायत समिती आतकरगाव गणातून या गणातून आमचा मागच्याही टायमाला 2200 मताचा
इथला आमदारकीचा हे होता उद्धव गटाचा. आता त्याच्यापेक्षा आम्ही वाढूनही इथं मतदान होईल, कारण युतीची आमची आघाडी असल्यामुळं मोठ्या संख्येने इथल्या उमेदवारांचा प्रतिसाद आहे आणि राष्ट्रवादीचा आहे आणि इतर पक्षांचा पण पाठिंबा आहे. त्याच्यामुळे बहुसंख्येने दोन्ही उमेदवार निवडून येतील. आमच्या सोबत 2 युवक उमेदवार आहेत आणि जे युवकांचे नेते आहेत, जे अंकित साखरे त्यांच्या सौभाग्यवती श्रद्धाताई साखरे ह्या जिल्हा परिषद वार्डामधून उभे आहेत आणि जे युवकांच्या गळ्यातली ताईत म्हटली जाते, आमच्या सासगाव पंचायतीमध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातो. आपला माणूस, विकासाचा माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जातो ते अजित दादा यांच्या सौभाग्यवती देवयानीताई ह्या पंचायत समितीची निवडणूक लढवत आहेत. तर दोघींनीही घड्याळ निशाणी घेऊन ते आपल्या ह्या रिंगणात उतरलेले आहेत. आम्ही एवढा प्रयत्न करतोय आणि युवकांची फली आमच्या सोबत चांगली असल्यामुळे नक्कीच आम्ही 100% येत्या 9 तारखेला गुलाल हा परिवर्तन आघाडीचाच होणार, ह्याची मी तुम्हाला आता ग्वाही देतोय.